कार्यकर्त्याचं मरण होते, नेतृत्वाचं कधी मरण होत नाही. हा बळी हा कार्यकर्त्यांचा दिला जातो. मी SM प्रधान नाही, मी राहुल प्रधान आहे. आणि मी ह्या सगळ्या षडयंत्राच्या राजकारणाला नक्कीच पुरून उरणार आहे. आंबेडकरी चळवळीचा जो एक प्रभाव आहे तो प्रभाव कायम माझ्यावर राहिलेला आहे. त्याच्यामुळं मी पिचवर असतो. आणि कितीही जरी काही संकट जरी आली तरी मी उभाच आहे तिथं अजूनही. तर माझी बांधणी आहे, माझ्याकडे कार्यकर्ते आहेत, माझा जनसंपर्क आहे. तर काय मला असं वाटतं की माझ्यासारख्याला तिकीट मिळालं पाहिजे. रस्त्यावर आंदोलनं करायला, मोर्चे करायला, लढायला, प्रश्न विचारायला हा माझ्यासारखा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता पुढा असतो. पण निवडणुकीच्या ह्या रिंगणामध्ये, आंबेडकरी मताचं राजकारणामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता हा नसतो. नमस्कार, मी वैभव छाया. वैभव छाया टॉक्स आपलं यूट्यूब चॅनल सगळ्यांचा खूप प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांनी मला विनंती केली होती की दादा मुलाखती सुरू कर. आता मुलाखती सुरू करायच्या म्हटल्या तर मुलाखत देणारी तशी माणसं असावी लागतात, तशा पर्सनॅलिटी असाव्या लागतात. म्हटलं सुरुवात कोणापासून करावी. तर सुरुवात करण्यासाठी एक महत्त्वाचं नाव पाहिजे होतं मला. आणि योगायोगानं ते नाव माझ्या घरातच होतं. तर पेशे खिदमत आहे राहुल प्रधान, आपले सगळ्यांचे लाडके राहुल प्रधान. आणि राहुल दादांची आजची मुलाखत घेताना मी आधीच तुम्हाला क्लॅरिफाय करतो की ही मुलाखत काही सनसनाटी निर्माण करणारी नाही. नुकत्याच विधानसभा निवडणुका आहेत म्हणून यातून तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग व्हॅल्यू मिळेल, ब्रेकिंग न्यूजची व्हॅल्यू मिळेल तशीही नाही. किंवा यातून कोणावर आरोप प्रत्यारोप केले जातील मग तुम्हाला त्याच्यातून काहीतरी कंटेंट व्हॅल्यू मिळेल, त्याच्यातून काही भांडवल मिळेल, तसंही नाही. जर तशा अनुषंगाने मुलाखत पाहायला सुरुवात करणार असाल तर ही मुलाखत तुमच्यासाठी नाही. मला फक्त या मुलाखतीतून उलगडून पाहायचं आहे की राहुल प्रधान हा नेमका माणूस म्हणून कसा आहे, हा माणूस म्हणून कोण आहे, त्याचं बालपण कसं केलं, त्याचं आयुष्य कसं गेलं, तो आत्तापर्यंत आत्ता या स्टेजवर आहे, तो इथपर्यंत तो कसा पोहोचला आहे. SM प्रधान ही व्यक्ती कोण होती, माला प्रधान ही बाई कोण होती, त्यांचं ह्या दोघा नवऱ्या बायकोचं सामाजिक चळवळीतलं स्थान काय, यांचं एकूण आयुष्याचं जीवनपट कसा घडत गेला, SM प्रधानचं आयुष्य कसं घडत गेलं, या सगळ्या गोष्टी मला राहुल दादांकडून जाणून घ्यायच्या आहेत. राहुल दादा, खूप खूप स्वागत आणि सप्रेम जय भीम. जय भीम. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. मला जाणून घ्यायचं आहे एकच गोष्ट. आज राहुल प्रधान जिथे कुठे आहे, राहुल प्रधान आज असा का आहे? नाही, राहुल प्रधान आज ठीक आहे आणि व्यवस्थित आहे, चळवळीमध्ये आहे आणि एक चांगल्या वेळेची वाट बघतोय मी. आणि मला असं वाटतं की ती चांगली वेळ लवकरच येणार आहे. चांगली वेळ म्हणजे काय? माणसाच्या काही इच्छा असतात, काही आकांक्षा असतात, काही स्वप्न असतात. आणि मला असं वाटतं की ती इच्छा, स्वप्न प्रत्येकाची पूर्ण झाली पाहिजे. असं प्रत्येकाची एक मनामध्ये एक आपण घेऊन चालतो की बाबा मला कुठपर्यंत तरी जायचं आहे, काहीतरी ठरवायचं आहे, काहीतरी करायचं आहे. तर ती इच्छा लवकरच तुम्हाला कळेल, आपण पुढं त्याच्यावर बोलूही. पण आगामी निवडणुकीच्या माध्यमातूनच ती माझी इच्छा असणार आहे, ते स्वप्न असणार आहे. अशीच इच्छा SM प्रधानांची पण होती. त्या इच्छेसाठी त्यांनी जीवाचं रान केलं, चळवळीमध्ये एवढी वर्षे दिली, भरपूर काही सॅक्रिफायसेस केले. तर मी सुरुवात करतो SM प्रधानांपासून. कोण होते SM प्रधान? कारण आत्ताच्या या जनरेशन झेडला किंवा 90 नंतर जन्मलेल्या लोकांना SM प्रधान कोण होते, हा माणूस काय होता, हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही आहे. तर मला राहुल प्रधानकडूनच ऐकून घ्यायचं आहे की SM प्रधान नेमका कोण होता. आता जसं की मी मुंबईमध्ये आहे, वैभव छायाच्या घरी आहे मी. आणि मुंबईमध्ये जेव्हा मोर्चा असायचा दलित पॅन्थरचा, तर 1970 आणि 80च्या काळामध्ये मुंबईत कार्यकर्ते म्हणायचे की जोपर्यंत SM प्रधानची गाडी नांदेडहून मुंबईला येणार नाही तोपर्यंत मोर्चा होणार नाही. अशी एक म्हणजे महत्त्वाची ओळख SM प्रधानची पॅन्थर चळवळीमध्ये होती. त्यांचं खूप मोठं डिवोशन राहिलेलं आहे एकूण चळवळीप्रती. दलित पॅन्थरचे ते संस्थापक सदस्य आहेत. त्याच्यानंतर भारतीय दलित पॅन्थर, आणि नंतर आपण बघतो की मराठवाडा विद्यापीठाचा लढा,
बरोबर. ह्या सगळ्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल राहिलेला आहे, महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेरही एस एम प्रधानची चांगली ओळख आहे. बरं, मी दया हिवराळे, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला काही वर्षांपूर्वी, त्यांचं नामांतरावरचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा एस एमचा मी उल्लेख वाचला होता. तर त्याच्यात एक पुसटसा उल्लेख होता की नामांतर चळवळीचा, म्हणजे नामांतराचा जो ठराव पारित केला गेला 1987 साली, विद्यापीठासमोर सगळे जमलेले होते. आणि त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं होतं की एस एम या चळवळीचे लीडर असतील, एस एम या आंदोलनाचे लीडर असतील. पण एस एम स्वतः उठले आणि ते म्हणाले की नाही, माझ्यापेक्षा लायक व्यक्ती प्राध्यापक अरुण कांबळे सर आहेत आणि मी त्यांना पुढे करतो. आणि अरुण कांबळे सर सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात आले. तर ही या सगळ्या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे आणि एकूण ती प्रोसेस काय होती, नेमका तो इतिहास काय होता? नाही, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दलित पॅंथर फुटली म्हणजे जाहीरनामा की नामा जाहीर या वादावरून दलित पॅंथरमध्ये दुफळी निर्माण झाली आणि दलित पॅंथर विभागल्या गेली आणि फुटल्या गेली. पण दलित पॅंथरचा जो झंझावात होता, दलित पॅंथरचं जे आंदोलन होतं ते महाराष्ट्रापुरतं सीमित नव्हतं, ते पूर्ण देशभर होतं. आणि त्याच्यामुळं ह्या वादामध्ये दलित पॅंथर ही संघटना फुटली असेल, पण कार्यकर्त्यांचं मनोबल अजिबात खचलेलं नव्हतं आणि कार्यकर्ते फुटलेले नव्हते. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, म्हणजे मग राजा ढाले साहेब असतील आणि नामदेव ढसाळ असतील, या दोघांच्या वादामध्ये न पडता बाकी सगळ्या जी दुसरी फळी होती दलित पॅंथरची, तर त्यांनी असं ठरवलं की आपण पुन्हा एकदा ही संघटन उभं करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामधलं एकूण जात संघर्ष असतील, ॲट्रॉसिटीच्या केसेस असतील, तर ह्या सगळ्यावर म्हणावं तसं तितकं यश मिळालेलं नव्हतं. आंदोलनं थांबलेली नव्हती, लढा थांबलेला नव्हता. त्याच्यानंतर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक बैठक झाली औरंगाबादमध्ये आणि दलित पॅंथर पुन्हा नव्यानं एकदा उभं करण्याचं ठरलं होतं तिथं. आणि तेव्हा तिथं असा एक ठराव संमत करण्यात आला होता की या संघटनेचं नेतृत्व एस एम प्रधानांनी करावं. ओके. आणि पण तेव्हा एस एम प्रधानांनी अशी भूमिका घेतली की मी मराठवाडा रिजनमध्ये राहतो, नांदेडमध्ये राहतो, आपल्यामध्ये एक अभ्यासू नेतृत्व आहे, एक आक्रमक नेतृत्व आहे आणि त्यांना ही संधी मिळणं गरजेची आहे. त्याच्यामुळं मी ते नाव सुचवतो आणि त्यांनी ते नाव सुचवलं, प्राध्यापक अरुण कांबळे सरांचं. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मग भारतीय दलित पॅंथर नावानं दलित पॅंथरच्या नंतर जे संघटन उभं राहिलं त्याचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक अरुण कांबळे सर होते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून एस एम प्रधान होते. आता आपली भेट जेव्हा झाली होती, मला चांगलं आठवतं आहे, 2014 साली वगैरे आपली भेट झाली होती. 14 साली त्याच्या आधीच भेट झाली, रामदास आठवलेंच्या ऑफिसमध्ये भेट झाली. बरोबर आहे. आपली भेट झाली, तू गेला. त्याच्यानंतर आठवले साहेबांनी मला एस एम प्रधानांबाबतच सगळं सांगितलं आणि त्यांनी उल्लेख करताना पॅंथर एस एम प्रधान आमचा नेता असा उल्लेख केला होता. मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही विचारायची की जो माणूस सगळ्यांच्या लिडरशिपसाठी काबिल माणूस होता, सगळेजण त्याला आपला लीडर म्हणत होते, नेता म्हणत होते, त्या माणसाच्या बाबतीमध्ये आठवले साहेबांनीच स्वतः सांगितलेलं आहे की मंत्रिपद त्यांच्या समोर होतं, त्यांच्या पुढ्यात होतं, पण ते राजकारण करून त्यांच्या हातातलं मंत्रिपद काढून घेण्यात आलं आणि नंतर ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्या डिप्रेशनमध्येच त्यांचा मृत्यू झाला. तर हे राजकारण जे सातत्याने आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांबरोबर जे कार्यकर्ते नंतर राजकारणामध्ये सक्रिय होऊ पाहतात, त्यांना काहीतरी मिळू पाहतं, एक आयुष्याचा एक खूप मोठा काळाचं त्यांचं योगदान राहिल्यानंतर मग त्यांच्यावर हे असं राजकारण करणारे कोण असतात आणि का होतं? नाही, हे जे राजकारण आहे हे राजकारण करणारे प्रस्थापित सत्ताधारी असतात. जसं की रामदास आठवलेंनी उल्लेख केला होता त्यावेळेला तुझ्याकडं, तर ते बरोबर आहे की रामदास आठवले हे स्वतः कॅबिनेट मिनिस्टर झाले होते आणि एस एम प्रधान हे राज्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव सुचवलं होतं. पण मराठवाड्यातला एकूण जो रोष होता एस एम प्रधानांच्या लिडरशिपबाबत, तत्कालीन जे प्रस्थापित लीडर होते जसं की शंकरराव चव्हाण असतील, भाई केशव धोंडगे असतील, त्याच्यानंतर अनेक नावं आपल्याला सांगता येतील त्याच्यामध्ये, तर ह्या सगळ्यांनी एस एम प्रधानच्या नावाला विरोध केला आणि
शंकरराव चव्हाणांनी तर असा पुढाकार घेतला आणि त्यांनी शरद पवारांना सांगितलं की तुम्हाला काय करायचं हे बारामतीकडे करा, पण हे आमच्या मराठवाड्यामध्ये इथं आम्ही चालू देणार नाही. म्हणजे तुम्हाला जे काही समीकरण करायचं सोशल इंजिनिअरिंगचं ते तिकडे करा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये करा, पण हे आमच्या मराठवाड्यामध्ये चालणार नाही. आणि त्याच्यामुळं हा विरोध होता. आणि एस एम प्रधानसारखं नेतृत्व मुळात सत्तेच्या राजकारणामध्ये नकोसं होतं. आंबेडकरी पुढाऱ्यांनाही नको होतं आणि सत्ताधाऱ्यांनाही नको होतं. कारण ते आंबेडकर पुढारी असे कोणत्या गटाचे होते किंवा कोणत्या मानसिकतेचे होते, मी हे नाही फोर्स नाही करणार की त्यांची नावं घ्यावी किंवा माझी इच्छाही नाही तशी नाही कोणाची नावं घ्यावी, पण कोण होती ती लोक, कोणत्या मानसिकतेची होती की ज्यांना हे नको होतं? नाही, एस एम प्रधान म्हणजे हे वेल क्वालिफाईड नेतृत्व होतं. MA इंग्लिश असणारं एक जबरदस्त असं त्यांची इंग्रजीवर कमांड होती. वा. मराठवाड्याच्या आंबेडकरी जनतेवर जबरदस्त त्यांची कमांड होती, पकड होती. त्यांनी नांदेड जिल्ह्यातून, हिंगोली जिल्ह्यातून अनेक वेळा निवडणुका लढवलेल्या होत्या. आणि एक प्रस्थापितांना दणानून सोडणारं एक जो हाडामासाचा जो कार्यकर्ता असतो, लढवया जो कार्यकर्ता असतो, अशी त्यांची ओळख होती. त्याच्यामुळं आंबेडकरी पुढाऱ्यांनाही वाटलं की जर एस एम प्रधानांना जर ही संधी मिळेल तर उद्या महाराष्ट्राचं नेतृत्व एस एम प्रधान म्हणून पुढे येईल आणि मग आपलं कसं होईल. त्याच्यामुळं तत्कालीन परिस्थितीमध्ये जे कोणी आंबेडकर पुढारी असेल त्यांचाही त्यांना विरोधच होता. म्हणजे एक प्रकारे व्यवस्थेचे बळी कसे ठरले जातात आपलेच कार्यकर्ते, हे याचं खूप चांगलं उदाहरण आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आईची भूमिका कशी होते? नाही, आईचा तर एक आमच्या मोठा संघर्ष राहिलेला आहे. मी लहान असताना, मी घरामध्ये मोठा आहे, आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. तर मी जो पूर्ण जे चक्र आहे, फॅमिलीचं जे चक्र आहे, मी फार जवळून बघितलेलं मोठा असल्यामुळं. वडिलांनी आमच्याकडे कधीही पाहिलं नाही, कारण ते त्यांच्याकडे कधी वेळच नव्हता आमच्यासाठी. आम्ही शाळेत जातो की नाही जातो, की आम्हाला काही खाण्यापिण्यासाठी काही आहे की नाही आहे, की घर संसाराचा गाडा कसा चालला आहे काय नाही, तर हे सगळं काही बघितलं आमच्या आईनं. आणि माझी आई अत्यंत लढाऊ आहे आणि ती एका लढाऊ कुटुंबातून आलेली आहे. हां, मला तेच जाणून घ्यायचं. तर त्याच्यामुळं माझ्या आईचा संघर्ष मला असं वाटतं की मोठा संघर्ष राहिलेला आहे. आणि वडिलांना तर खूप साथ दिली आमच्या आईनं आणि आजपर्यंत मी बघतो की मला पण माझ्या आईची खूप मोठी साथ आहे. बरं, आईच्या कुटुंबाविषयी मला एकदा तू सांगितलं होतं की बाबा शाहिरांचं कुटुंब आहे, चळवळीचं कुटुंब आहे, तर त्याच्याबद्दल काय माहिती सांगणार? आईचं कुटुंब म्हणजे माझ्या आईची जी आई आहे तुळसाबाई सोनवणे. ओके. तर तुळसाबाई सोनवणे ही शाहीर आत्माराम साळवे यांची बहीण आहे. तुळसाबाई सोनवणेचं मूळ गाव हे माजलगावमधलं आहे, केसापुरी. आणि ते कामानिमित्त नांदेडला आले. माझे आजी आणि आजोबा नांदेडला जे टेक्स्टाईल मिल होती तिथं कामासाठी आले आणि तिथंच राहिले, तिथले स्थायिक झाले. नंतर माझ्या आईचे जे चुलते होते रामभाऊ सोनवणे म्हणून होते, ते शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये होते. म्हणून एक आईच्या जो कुटुंबाचा आहे तो एक त्यांचा पण एक मोठा वारसा आहे चळवळीचा. तर तो वारसा आमच्या आईच्या आईनं म्हणजे माझ्या आजीनं तुळसाबाई सोनवणेनं चालवलेला आहे. म्हणजे दलित पॅन्थरची पहिली महिला अध्यक्षा जर कोणी असेल तर जी कोणी होती तर ती तुळसाबाई सोनवणे होती. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. विशेष करून सगळ्यात जास्त प्रेम तिनं एस एम प्रधान आणि रामदास आठवले या 2 व्यक्तींवर, 2 कार्यकर्त्यांवर केलं होतं. हे आता रामदास आठवले पण तुळसाबाई बद्दल चांगलं सांगू शकतात आणि नांदेडमधला प्रत्येक कार्यकर्ता सांगू शकतो, पॅन्थरमधला प्रत्येक कार्यकर्ता सांगू शकतो. तर तुळसाबाई सोनवणे ही अत्यंत लढाऊ महिला होती आणि तुळसाबाई सोनवणेच्या तालमीतच माझी आई घडली वाढली. आणि म्हणून तो एक वारसा आहे तसा, म्हणजे आईच्या कुटुंबाचाही एक आम्हाला वारसा मिळालेला आहे आणि वडिलांचाही वारसा आहे. म्हणजे या दोन्ही कुटुंबाचा मोठा वारसा आज मी पुढे घेऊन जात आहे आणि तेवढंच ते अत्यंत जपण्याचंही मी ते काम करतो. बरं, हा वारसा तू सांगितला दादा, सगळं काही ऐकतानाही फार अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींमध्ये. पण एक गोष्ट जी राहून ती सतत चर्चेमध्ये ती टाळतोय बोलताना, एस एम प्रधानांचा मृत्यू हा डिप्रेशनमध्ये झाला, त्यावेळेला कुटुंबाची स्थिती प्रचंड हलाखीची होती. हा प्रकार नेमका का घडला? नाही, हा प्रकार घडला तर त्याच्या मागची कारणं आहेत काही. डिप्रेशन म्हणजे प्रश्न याच्यासाठी विचारलाय की ज्या माणसाला पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय, ज्या माणसाला चळवळीमध्ये इतकं चांगलं नाव आहे, ज्या माणसाच्या
मागे पुढे सगळेजण आहे, जो माणूस इतका वेल क्वालिफाईड आहे, त्या माणसाचं अचानकपणे डिप्रेशनमध्ये जाणं ही काही अशी सहज घडून आलेली गोष्ट नसते, किंवा त्या माणसाचं अख्खं कुटुंब आर्थिक हालाखीत जाणं ही काही सहज घडून आलेली गोष्ट नाही आहे. बरं, असंही नाही आहे की बाबा आई या गोष्टींमध्ये, आई या संघर्षामध्ये सोबत उभी नव्हती, आईसुद्धा संघर्षामध्ये सोबतच उभी होती. मग ही परिस्थिती का ओढावली, त्यावेळेला लोकांनी लक्ष दिलं नाही का? नाही, लोकांनी म्हणण्यापेक्षा दलित पॅन्थरमधल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे, अशी अवस्था झालेली आहे. आता माझ्यापेक्षा तुलाही माहिती आहे, मुंबईमध्ये असणारे अनेक पॅन्थरचे कार्यकर्ते आपण बघतो, आणि मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामधले मी सगळ्यांना परिचित आहे, सगळ्यांशी मी भेटतो. एक मुलाप्रमाणे मला सगळे वडिलांसारखे आहेत, कारण ते माझ्या वडिलांचे सोबती आहेत. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी चळवळीमध्ये काम केलेलं आहे, म्हणून माझं एक त्यांच्याबद्दलचं खूप जिव्हाळ्याचं प्रेम आहे. मुद्दा असा आहे की हे सगळं का घडलं, तर दलित पॅन्थर आणि भारतीय दलित पॅन्थर, आंबेडकरी चळवळीमध्ये हे दोन महत्त्वाचे प्रवाह राहिलेले आहेत. बरोबर आहे. आणि ह्या प्रवाहामध्ये कार्यकर्त्याला कधीही परतून पाठीमागं पाहिलं नाही. परतून पाठीमागं पाहणं म्हणजे माझं कुटुंब आहे, माझी बायको आहे, माझे लेकरं आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, कमवायचं आहे, त्यांना काहीतरी बनवायचं आहे, घडवायचं आहे, असं अजिबात त्यांच्यामध्ये मनामध्ये कुठेही लालसा लोभसा नव्हती. त्यांचं एकच ध्येय होतं की बाबासाहेबांना जी चळवळ इथपर्यंत आणलेली आहे त्या चळवळीला म्हणजे सर्व बाजूनं ताकदीनं पुढं कसं घेऊन जाता येईल आणि तिला यशस्वी कसं करता येईल. आणि म्हणून त्या काळामध्ये दलित पॅन्थरमध्ये असणारा जो कार्यकर्ता होता त्याच्या कुठल्या इच्छा आकांक्षाच नव्हत्या ना, त्याचं एकच ध्येय होतं ते म्हणजे बाबासाहेबाची चळवळ, बाबासाहेबाची मुवमेंट आणि बाबासाहेबाचा समाज. बरोबर. आणि म्हणून त्यांनी कुटुंबाला कधीही कुठलंही स्थान दिलं नाही. आणि मग काय झालं की नंतर सेटलमेंटचं जे पॉलिटिक्स झालं आंबेडकरी राजकारणामध्ये, म्हणजे नामांतराचं जे आंदोलन आहे, नामांतराचं आंदोलनच हे आंबेडकरी किंवा पॅन्थर कार्यकर्त्यांना डिप्रेशनमध्ये घेऊन जाणार आहे नंतरचं. बरं, खूप नाही महत्वाचंच आहे. नाही, महत्वाचं नाही, पण या स्टेटमेंटवरून खूप गदारोळ होऊ शकतो की नामांतराचं आंदोलन डिप्रेशनमध्ये घेऊन जाणार आहे. हो ना, म्हणजे एवढाच तुकडा कापून लोक बोलायला मागे पुढे बघणार. नाही, डिप्रेशन म्हणजे काय, तर ते त्याच्यावरच येतोय मी की नेमकं म्हणजे काय झालं की नामांतर आंदोलन हे जे उभं राहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिक्षणाची एकूण मुहूर्तमेढ जी आहे ती मराठवाड्यामध्ये उभी केली होती. मराठवाड्यातल्या पोरांना एकतर शिकण्यासाठी पुण्या मुंबईला यावं लागायचं. बरोबर. आणि तसं उच्च शिक्षणासाठी कुठलीही सुविधा नव्हती. बरोबर. आणि मग बाबासाहेबांना आपल्याला माहिती आहे मिलिंद कॉलेज वगैरे हे सगळं केलं. आणि मग हा सगळी पार्श्वभूमी असताना आणि त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये मग असं पॅन्थरच्या एकूण सगळ्या लिडरशिपला वाटलं की बाबासाहेबाच्या नावानं एखादं स्वतंत्र विद्यापीठ झालं पाहिजे मराठवाड्यामध्ये. आणि म्हणून तशी एक मागणी पुढं आली. पण ती मागणी काय होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अशी मागणी होती. नामविस्तार, बरोबर आहे, नामविस्तार आणि नामांतर याच्यामध्ये फरक आहे. दलित पॅन्थरची, भारतीय दलित पॅन्थरची मागणी काय होती, नामांतराची होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. बरोबर. मागणी मान्य काय झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. बरोबर. नामविस्तार झाला. मग नामविस्तारासाठी 17 वर्षाचा संघर्ष झालेला आहे का, 17 वर्ष आंदोलनं झाली आहेत का, तर ती आंदोलनं एका राजकारणासाठी, मला असं वाटतंय की नामविस्ताराच्या राजकारणासाठी ती सगळी आंदोलनाला सगळ्या कार्यकर्त्यांचा बळी दिला गेला असावा असं मला वाटते. बरं, बळी दिला गेला असं जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये एक गृहीत आपण धरतच असतो की पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी किंवा पॅन्थर ही वृत्ती जोपासलेल्या कार्यकर्त्यांनी कधी सेटलमेंट स्वीकारली नाही, ते नेहमी सेटलमेंटला नाकारत राहिले. त्याच्यामुळे म्हणजे मी यालाच जोडून प्रश्न विचारतो, या वृत्तीमुळेच राहुल प्रधानला कंटेम्पररी पॉलिटिक्समध्ये अनफिट मानलं जातं आहे का? हो, ते तर कारण ते आहेच, तो मुद्दा महत्त्वाचाच आहे. पण महत्त्वाचा मुद्दा ते आपला राहून गेला मागच्या प्रश्नातला की नामविस्तार झालं. आणि मला हेच म्हणायचं की एका विद्यापीठासाठी बाबासाहेबाच्या नावासाठी एवढा विरोध झाला. बरोबर. म्हणजे आजही आमची आजी मला सांगायची की आम्ही रेडिओवर ऐकलं की विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये बाबासाहेबाचं नावाला विरोध झाला. नाही, संमती मिळाली. हा. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी विरोध झाला.
आणि तो ठराव संमत झालेला, जो ठराव पास झाला एकमतानं, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहानं मंजूर केला, तो नंतर लगेच विरोधात गेला. म्हणजे असं काय नेमकं काय पॉलिटिक्स घडलं? आणि नंतर मग नामविस्तार झाला. नामविस्तार झाल्याच्या नंतर पॅरलल त्याला एक विद्यापीठ निर्माण केलं. हो, ते पण नांदेडमध्येच का केल्या गेलं? याच्या मागचं जे पॉलिटिक्स आहे, तर हे पॉलिटिक्स कुठेतरी जे निष्ठेने जे लढत होते ना, त्यांना कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जाणार हे पॉलिटिक्स. तर हा ते पाठीमागच्या तुमच्या प्रश्नाचा तो उत्तर होता. तसं तुझं त्या प्रश्नाचं ते उत्तर होतं. आता तुझा जो आताचा जो प्रश्न आहे की हेच कारण आहे का माझ्यासाठी पण? हा, हेच कारण आहे का राहुल प्रधानला इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये अनफिट मानलं जातंय का? कारण प्रचार करायचा असेल तर राहुल प्रधान पाहिजे, सभा घ्यायची असेल तर राहुल प्रधान लागतो, बौद्ध मतं पाहिजे असेल तर राहुल प्रधान लागतो, शेड्यूल कास्टमधल्या मातंग, चांबार, इतर कोणत्या जाती आहेत त्या जातींची मतं पाहिजे असेल, त्या वस्त्यांमध्ये जायचं असेल, तिथल्या लोकांना बोलायचं असेल, तिथल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या लोकल नेत्यांना, म्हणजे जे छोटे छोटे आत्ताचे वाड्या वस्त्या आहेत किंवा तिथले जे रिजनल लीडर्स आहेत, जे यंगस्टर्स आहेत, त्यांना जर जमा करायचं असेल अख्ख्या मराठवाड्यामध्ये किंवा मुंबईच्या वाड्या वस्त्यांमध्ये, तर तिथे राहुल प्रधानची गरज लागते. पण जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा राहुल प्रधानला अनफिट का समजलं जातं? म्हणजे वापर होतो, माहिती आहे या माणसाचा वापर आहे, उपयोग आहे, मग ज्या वेळेला हक्काचं ताट देण्याची वेळ येते त्यावेळेला राहुल प्रधानला अनफिट का मानलं जातं? जे SM प्रधान बरोबर झालं तेच राहुल प्रधान बरोबर परत होतं का? मला असं वाटतं की SM प्रधान बरोबर आणि राहुल प्रधान बरोबर नाही, ते नांदेडबद्दलच एक आकस आहे. आणि मला असं वाटतं की प्रधान कुटुंब तर हे शापितच कुटुंब आहे असं मी समजतो. त्यात नाव राहुल आहे तुझं? हा, ते तर त्यातलं नाव माझं राहुल पण आहे. आणि माझ्या वडिलांसोबत जे झालं, माझ्यासोबत जे झालं, मी सक्रिय राजकारणामध्ये मी 2011 पासून आहे, पण 2014 पासूनच्या मी निवडणुका अत्यंत म्हणजे माझ्या प्रभावानं मी त्या प्रत्येक उमेदवारासाठी ताकदीनं मेहनतीनं मी रिंगणामध्ये होतो. म्हणजे प्रत्यक्ष मी निवडणूक लढवत आहे. मला जसं की 14ला मी बसपाचं काम केलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी 19ला बिंगेंचं काम केलं, म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं काम केलं. म्हणजे लोकसभेला आणि विधानसभेला मी स्वतः तिकिटासाठी आग्रही होतो, पण मला मिळालं नाही. तरी पण ज्या व्यक्तीला कोणाला तिकीट दिलं गेलं होतं त्याच्यासाठी परत मी काम केलं. परत आता 24ला परत मी वंचितलाच समर्थन दिलं, वंचितचं काम केलं. तर कसं आहे, एक जे तुम्ही ज्या प्रवाहामध्ये काम करता त्या प्रवाहाचा एक तुमच्यावर एक जबाबदारी असते, बरोबर. आणि मला असं वाटतं की त्या प्रवाहाला कुठेही असं वाटलं नाही पाहिजे की आपण काहीतरी चूक करत आहोत. मग जबाबदारीचं भान एकाच बाजूने का असावं? दोन्ही बाजूने नाही ना. आंबेडकरी चळवळीमध्ये तेच तर मग हे आहे ना, कार्यकर्त्याचं मरण होते, नेतृत्वाचं कधी मरण होत नाही. हा, बळी हा कार्यकर्त्यांचा दिला जातो. त्याच्यामुळं माझ्या वडिलांचाही बळी दिला गेला आणि माझाही बळी देण्याचा प्रयत्न इथं नेहमी झालेला आहे. पण मी SM प्रधान नाही, मी नेहमी हेच म्हणतो, मी SM प्रधान नाही, मी राहुल प्रधान आहे. आणि मी ह्या सगळ्या षडयंत्राच्या राजकारणाला नक्कीच पुरून उरणार आहे. आणि बाबासाहेबांचंही आंदोलन आहे, बाबासाहेबांचं आंदोलन पुढं कसं घेऊन जायचं, कोणत्या मार्गाने घेऊन जायचं, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकरी तरुणांना सोबत घेऊन ते करणार आहे. म्हणजे थोडक्यात 2024ची विधानसभा निवडणूक लढवायचा विचार डोक्यात आहे? विचार तर माझा 2019 पासूनच आहे. ओके, फक्त संधी नाही दिली गेली, ते संधीची वाट बघत आहे. राहुल द्रविडसारखं टिकून खेळायचं काम चालू आहे. हा, आता पिचवर तर राहायला पाहिजे, आपण फक्त टुकू चालत राहायचं, पिचवर राहणं आपलं हे काम आहे. आणि आंबेडकरी चळवळीचा जो एक प्रभाव आहे तो प्रभाव कायम माझ्यावर राहिलेला आहे. त्याच्यामुळं मी पिचवर असतो आणि कितीही जरी काही संकट जरी आली तरी मी उभाच आहे तिथं अजूनही. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, या गोष्टी बोलण्यासाठी ऐकण्यासाठी फार भारी वाटतात, पण आंबेडकरी चळवळीची, आंबेडकरी राजकारण्यांची, जे
म्हणजे जे सगळे पक्ष, मग BSP असेल, आत्ताची वंचित, आधीची भारीप, आठवले साहेबांचा पक्ष, म्हणजे रामदास आठवलेंची RPI असेल किंवा RPIचे इतर सगळे पक्ष, प्रत्येकाला सत्ताधारी बनायचं आहे. प्रत्येकाची मनीषा आहे की आम्ही स्वबळावर लढणार. मतदारसंघ बांधण्याच्या नावाने शून्य असतात, वॉर्ड नसतात, बूथ नसतात, अगदी निवडणुकीच्या वेळेला बूथवर बसायला माणसं नसतात, तसे ट्रेनिंग केलेले कार्यकर्ते नसतात. जर राहुल प्रधानला उद्या इलेक्शनला उभं राहायचं असेल तर भाऊची मतदारसंघ बांधणी ही तयारी ही काय आहे? नाही, ते सगळ्यांनाच माहिती आहे. जसं की आता तू जसं सांगितलं की आंबेडकरी पक्षांची बांधणी वगैरे नसते, काही नसते, अशातला भाग नाही. आंबेडकरी राजकारण 90% ती स्थिती आहे. नाही, आंबेडकरी राजकारण माझं थोडं जरा वेगळा त्याला हे आहे, म्हणजे माझी जरा वेगळी समज आहे किंवा मी जरा ग्राउंड वेगळं बघतो. आंबेडकरी राजकारणामध्ये कसं आहे की मी कार्यकर्ता आहे, मी 10-15 वर्षापासून काम करतोय, तर माझी बांधणी आहे, माझ्याकडे कार्यकर्ते आहेत, माझा जनसंपर्क आहे. तर काय मला असं वाटतं की माझ्यासारख्याला तिकीट मिळालं पाहिजे. म्हणजे जर 393 बूथ आहेत, प्रत्येक बूथवर 10 जण जरी बसवायचे म्हटले, 3930 टीम आहे ना. माझ्यासारख्या महाराष्ट्रातले असे खूप चळवळी, मी स्वतःही ती टीम पाहिलेली आहे. तर आमच्यासारख्यांना का डावलल्या जाते हे निवडणुकीच्या काळामध्ये? रस्त्यावर आंदोलनं करायला, मोर्चे करायला, लढायला, प्रश्न विचारायला हा माझ्यासारखा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता पुढा असतो. पण निवडणुकीच्या ह्या रिंगणामध्ये, आंबेडकरी मताचं राजकारणामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता हा नसतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे मला असं वाटतं की अपयश येत आहे. लढणाऱ्या कार्यकर्त्याला जर बळ दिल्या गेलं तर मला असं वाटतं की बाबासाहेबांचं हेच म्हणणं होतं ना की प्रतिनिधित्वाचा मुद्दा होता. बरोबर आहे की आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे. अगदी. मग मला वाटतं की बाबासाहेबांना इंग्रजासोबत संघर्ष करून इथं प्रतिनिधित्व मिळवलं आणि आज माझ्यासारख्या बाबासाहेबाच्या कार्यकर्त्याला परत तेच संघर्ष करावा लागतो आंबेडकरी नेत्यांसोबत, आम्हाला प्रतिनिधित्व द्या आपल्याच लोकांसोबत. बरोबर. तर ही मला वाटतं की ही चळवळीमध्ये एक हे का निर्माण झालं याचं उत्तर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजूनही मिळालेलं नाही. बरं, आता मला याच्याच पलीकडे जाऊन दुसरा एक अजून प्रश्न, म्हणजे यालाच धरून विचारायचा आहे की ठीक आहे, मतदारसंघाची बांधणी आहे, प्रत्येक बूथ लेवलवरची माणसं आहेत आपल्याकडे, आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जाऊ शकतो. पण ज्या वेळेला प्रश्न उभा राहतो की निवडणूक आलेली आहे आता आपल्याकडे, तर निवडणुकीचा प्रचार करणं आणि निवडणुकीमध्ये जिंकून येणं याचं गणित आपण बांधू शकतो का? फक्त आपण बौद्ध मतांवरच किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या मतांवरच विसंबून राहण्याचा आपला अजेंडा राहील? नाही, एका मतावर तर तुम्ही निवडून येऊ शकणार नाही. तर तुम्हाला फ्रेंड पॉलिटिक्समध्ये जावं लागेल, मेनस्ट्रीम पॉलिटिक्स मध्ये जावं लागेल. तुम्हाला फ्रेंडशिप कोणासोबत तरी करावी लागेल. आणि आंबेडकरी राजकारण असं नाही की ते अपयशाचंच राजकारण आहे, बरोबर, यशाचं पण राजकारण आहे, पण ते त्या पद्धतीनं झालं पाहिजे. बरोबर. आणि मुद्दा असा आहे की आपण हात देत आहोत तर पुढच्यानेही हात देणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे आपण हात पुढं केला तर पुढच्यानेही हात पुढं करणं महत्त्वाचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय. तर पुढचा हात पुढं करत असेल तर आपणही हात पुढं करून दोघांनी एकत्रित येऊन सध्याची जी शक्ती आहे RSS भाजपाची त्याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे. अगदी बरोबर. आता जे आरक्षणाचे मुद्दे एवढे जे सगळे चालू आहेत, प्रत्येक घटक स्वतःचं एक स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा मागत आहे. उद्या जर समजा राहुल प्रधान एका मतदारसंघामध्ये आहेत आणि तिथे त्याच्याकडे एकाच वेळेला मराठा आरक्षण आंदोलनाचेही कार्यकर्ते आले आणि धनगर आरक्षण आंदोलनाचेही कार्यकर्ते आले, तर आंबेडकरी चळवळीत असलेल्या प्रत्येक मुलाला बाय डिफॉल्ट आरक्षणाचं तत्त्व काय, सूत्र काय हे नीट माहीत असतं आणि ते तुम्ही कायद्याच्या आधारेच तुम्ही मिळवू शकता, ते तुम्ही संसदेत जाऊनच मिळवू शकता, हेही त्याला नीट माहिती असतं. अशा स्थितीत दोघांमध्ये जर समन्वय साधायचा असेल तर काय पद्धतीचं सोल्युशन देऊ शकशील, तेही ऐन निवडणुकीच्या तोंडावर? ते सोल्युशन पाहिजे. ते सोल्युशन तर निवडणुकीच्या तोंडावर आणि निवडणुकीच्या आश्वासन नको. ते राजकारण्यांचं कामच असते आश्वासन देण्यात. मी सोल्युशन मागतो, ते बाकीचे वेगळे. आंबेडकरी चळवळीतले लोक आणि इतर याच्यामध्ये खूप फरक असतो. नाही, आता काय झालेलं आहे, ही दोन टोकं झालेली आहेत.
मराठा रिझर्वेशन आणि ओबीसी रिझर्वेशन. बरोबर. तर ही दोन टोकं एकमेकाच्या परस्पर विरोधामध्ये आहेत. ओके. आणि कास्ट रिझर्वेशन हा जो गुंता झालेला आहे हां. महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये, बरोबर. तो गुंता इथल्या राजकारण्यांना मला असं वाटतं की सोडवायचा नाही. त्यांना गुंतवत ठेवायचा आहे आणि दोन्हीकडील तरुणांना याच्यामध्ये वापरून घेऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की जातीने जनगणना होऊ द्या, ज्याची जितकी संख्या असेल तसं कांशीराम म्हणायचे, जिसकी जितनी संख्या मिळाली उसकी उतनी हिस्सेदारी. नाही, आमचं तेच म्हणणं आहे ना. मग कॉन्स्टिट्यूशन काय म्हणते, संविधान काय म्हणते की दर 10 वर्षाला जनगणना होणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. पण शेवटची जनगणना कधी झाली? 2011. तर मग अजूनपर्यंत का झाली नाही पुढची जनगणना? कोविडचं कारण देऊन थांबवली. तर आता कुठं कोविड आहे? आता नाही ना. तर मग आता होऊन जाऊ दे ना. तर आता आंबेडकरी आंदोलनाचा तर मुख्य विषय जर काही असला पाहिजे तर मला वाटतं की जनगणनेचा असला पाहिजे. पण जनगणनेचा विषय असला पाहिजे. आता त्यालाच धरून प्रश्न विचारतो की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की बाबा जाती अंतर्गत प्रवर्गांतर्गतच वर्गीकरण करायचं आहे आरक्षणाचं. तर या सगळ्या गोष्टींकडे आणि जातीनिहाय जनगणना या दोन गोष्टींना धरून तुझं काय टेक आहे? एकूण तू काय या गोष्टींकडे पाहतोय? नाही, आता त्याच्यामध्ये कसं आहे, उपवर्गीकरणावर तर आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय आणि संपूर्ण देशामध्ये बघतोय की त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल एक रोष निर्माण झालेला आहे. ओके. आणि माझ्यासारख्याही आंबेडकरी कार्यकर्त्याला तो काही निर्णय मान्य नाही. बरोबर आहे. त्याचे अनेक कारणं आहेत आणि मुद्दा असा आहे की क्रीम लेअर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने लावलेलं आहे ते पण असंवैधानिक आहे. मुळात उपवर्गीकरणच असंवैधानिक आहे हे पूर्णपणे. कारण पंजाब कोर्ट त्याच्यामध्ये इंटरफेरन्स नाही करू शकत, संबंधच नाही काही. मुद्दा असा होता की पंजाब स्टेट सरकारचा ते विषय होता. बरोबर. आणि ते 2004 साली सुप्रीम कोर्टानं तो फेटाळून लावला होता. बरोबर आहे. परत आता 20 वर्षाच्या नंतर 2024 साली त्याच निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या की जे 7 बेंचच्या जजेसनी जे निर्णय दिलेला आहे, तर मुद्दा हा आहे की 7 जजेसचं बेंचच हे असंवैधानिक आहे. हा एक मुद्दा आहे त्याच्यामधलं. शेड्यूल कास्टच्या उपवर्गीकरणाची ती रीट होती, ती याचिका होती. मग आपण असं गृहीत धरूयात की मग शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरणाचा तुम्हाला निर्णय द्यायला पाहिजे होता. बरोबर आहे. शेड्यूल ट्राईबची तर कुठली याचिकाच नव्हती. त्यांना का धरलं त्याच्यात? त्यांना का त्याच्यामध्ये तुम्ही ओढलं? कोणी मागणी केली होती का? कुठली याचिका होती का? पण घटनेचं कलमच असं आहे की ती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब दोघांना मिळून आहे, दोघांना सोबत घेऊन आहे. त्याच्यामुळे तो निर्णय दिला गेला आहे. पण हे पूर्ण असंविधानिक आहे. बरोबर. त्याच्यामुळं मागणी नसतानाही हे सगळं होतंय का? कारण RSSला ह्याच्यामधून त्यांचे अजेंडे सेट करायचे आहे. पण ते फूड दालो निर्णय देण्यामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार तर BR गवईंचा होता. मग BR गवईंचा आपल्याला पूर्ण पार्श्वभूमीचा इतिहास माहितीच आहे. ओके. ते त्यांच्या त्या गवईंच्या पावलावर पावलंच देतील. ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार आपण? त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर काही अपेक्षा नाही. बरं. या सगळ्या याच्यामध्ये दोनच फक्त मला गोष्टी विचारायच्या आहेत. मला जास्त काही लांबवायचं नाही आहे. 2 वर्षापूर्वी नांदेडमध्ये पॅन्थरच्या 50शीचा कार्यक्रम झाला. गोल्डन सेलिब्रेशन आपण केलं सगळ्यांनी. अमेरिकेतून गोल्डन ज्युबली केली. अमेरिकेतून पॅन्थर आले, जे ओरिजिनल पॅन्थरचे संस्थापक होते. फार जबरदस्त असा सोहळा होता. हे सगळं कुठून आलं डोक्यामध्ये आणि कोण कोण होते याच्यामध्ये मदत करायला? त्याच्यानंतर बऱ्याच जणांची काही क्रिया आल्या असतील, तर त्याच्याबद्दल काय तुला वाटतं? त्याच्याबद्दल काय सांगावं असं वाटतं? कारण तो खरंच खूप भारी कार्यक्रम होता. नाही, आता त्याच्यामध्ये अनेकांनी मदत केलेली आहे. मुद्दा असा आहे की तुमचा इतिहास तुम्ही विसरता कामा नये. बाबासाहेब आपल्याला असं सांगून गेले. दलित पॅन्थरचं एक असं आकर्षण आहे किंवा असा प्रभाव आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर की तो इतिहासाचं जतन करणं खूप महत्त्वाचं वाटतं मला. आणि दलित पॅन्थरला 50शी झाली होती आणि 50शी झाल्याच्यानंतर आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे मी पास्टचं बोलत नाही, मी आत्ताचं प्रेझेंटचं बोलतो आणि फ्युचरचं बोलतो. तर आता फ्युचरमध्ये जी जाणारी जी पिढी आहे किंवा जी आता प्रेझेंटची जी पिढी आहे, तर त्यांना हा इतिहास माहिती करून देणं
हे माझ्यासारखे एक चळवळीतल्या कार्यकर्त्याचं काम आहे. बरोबर. आणि दलित पॅन्थरनं कसं आहे, दलित पॅन्थरचा लढा हा सांस्कृतिक लढा राहिलेला आहे, बरं. कल्चरल लढा राहिलेला आहे, साहित्याचा लढा राहिलेला आहे, विद्रोहाचा लढा राहिलेला आहे. मग ते साहित्य असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, सगळंच आहे. दलित पॅन्थर म्हणजे सगळंच आलं, तुमचं सगळं आलं. म्हणजे तुमचं सगळं जगणं मरणं हे सगळं त्या दलित पॅन्थरच्या अवतीभोवती येते. बरोबर. आणि म्हणून त्या विचाराचं जागर होणं खूप महत्त्वाचं वाटलं मला. आणि मला एक मी बघितलं की ब्लॅक पॅन्थर, दलित पॅन्थर हे असं कधीही समन्वय घडून आलं नव्हतं. तो समन्वय घडून येणं खूप महत्त्वाचं वाटलं मला. आणि म्हणून त्याच्यामुळं तो समन्वय घडून आला. माझा मित्र आहे सूरज इंगडेंनी तो समन्वय घडून आणला ब्लॅक पॅन्थरच्या, म्हणजे ते ब्लॅक पॅन्थरच्या संस्थापकांना घेऊन येणं वगैरे. हा, तर ते झालं, तसं झालं. म्हणजे नांदेडमधली पहिली कॉन्फरन्स आपण म्हणतो इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली. दुसरी कॉन्फरन्स औरंगाबादला झाली. तिसरी कॉन्फरन्स नागपूरला झाली, सोलापूर, आणि शेवट आपण मुंबईला केला. तर हे झालं आणि हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालं. मला त्याला जुळवाच प्रश्न, मी हा प्रश्न याच्यासाठी विचार कारण मला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर यायचं होतं की ब्लॅक पॅन्थरनी नंतर जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं पुढे जाऊन ज्या काही संघटना होत्या, ज्या काही गोऱ्यांच्या संघटना होत्या, त्यांनी आपला स्टँड बदलला. नंतर ब्लॅक पॅन्थरनी पण त्यांच्याबद्दलचा स्टँड बदलला. नंतर एकमेकांसोबत त्यांनी अनेक गोष्टी घडवून आणल्यानंतर दलित पॅन्थरचा सुरुवातीपासूनचा जो मूळ संघर्ष होता तो शिवसेनेबरोबर झाला. अगदी भागवत जाधवचं निर्गुण खून प्रकरण असो किंवा मग मराठवाड्यामध्ये वस्त्या पेटवून देणं असो, म्हणजे अतिशय निर्गुण अत्याचार झालेले आहेत. आज ती शिवसेना राहिलेली नाही, ना शिवसेनेचे ते नेते राहिलेले आहेत, आज ना SM प्रधानही राहिलेले आहेत, ना आज दलित पॅन्थर आहे. पण पॅन्थरची प्रवृत्ती आहे शिवसेना एक संघटना म्हणून पुढे येत चाललेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण शिवसेनेबद्दलचा एक जो दृष्टिकोन होता आपलाही आणि शिवसेनेचं जे एक वर्तन होतं त्याच्यामध्ये कमालीची तफावत आली. तर एक पॅन्थरचा वारस म्हणून तू बदललेल्या शिवसेनेकडे कसा बघतो? मला वाटते भूतकाळात काय झालं त्याच्यात कशाला डोकावून बघायचं. हो, मला आता वाटतं की आताची शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर चालते. आणि म्हणून मी त्या अँगलनी त्या शिवसेनेला बघतो. म्हणून जसं की आपण बघितलं की आत्ता महाविकास आघाडीमधून म्हणून जे निर्माण झालं, कधी कोणी अशी कल्पनाही केली नसेल की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येतील. अगदी. पण देशातली ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. फोडा तोडा, मारा झोडा, ED, CBI हे सगळं, सुप्रीम कोर्ट, या सगळ्या भानगडी, सगळं काही कंट्रोलिंग ज्या पद्धतीनं RSS संघानं सगळ्या यंत्रणा आपल्या हातामध्ये जे घेऊन बसलेत आणि एकेकाला बघतो, आता ह्याला बघतो, तुला बघतो, ह्याला बरोबर. आणि म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही योग्य वेळ होती आणि उद्धव ठाकरेंनी व्यवस्थितरित्या ते हाताळलं आणि त्याचं नेतृत्व केलं. मला असं वाटतं की त्याच्यामुळं ते स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा घेऊन पुढे जात आहेत असं मला वाटतंय. बरं, मला आता शेवटच्या सेगमेंटकडे यायचं आहे. शेवटचा प्रश्नच विचारायचा आहे. मी कायम म्हणत आलेलो आहे की राहुल हे नाव मुळातच शापित आहे. तर तिकडे केंद्रामध्ये राहुल गांधी असेल, राहुल गांधीचं आयुष्यही असंच शापितपणात गेलेलं आहे. प्रचंड हुशार माणूस, पण कायम पप्पू म्हणून हे नावलं गेलं. इंडियन क्रिकेट टीममध्ये राहुल द्रविड हा सर्वोत्कृष्ट बॅट्समन होता, पण तो कायम सचिन आणि सौरभ या दोन, हे म्हणजे तिघही महान बॅट्समन होते, पण या दोन महान बॅट्समनच्या सावलीखाली तोही झाकोळला गेला. राहुल प्रधानचा उदय कधी होईल आणि 2024च्या निवडणुकांनंतर एक कार्यकर्ता म्हणून आणि एक राजकीय नेता म्हणून राहुल प्रधान स्वतःला कुठे पाहतोय? नाही, राहुल गांधी आणि राहुल द्रविड हे दोघंही खूप मोठे व्यक्तिमत्व. मग काय झालं, ते कधी ना काहीतरी साधारणच माणसं असतात, नंतर ती मोठी होतात. त्यांच्याकडे गांधी एक मी सांगतो, म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी सांगतो, मागास समूहातून आलेली व्यक्ती तिनं कितीही कर्तृत्व जरी गाजवलं तरी तिला मिळायचं जे मोठेपण असतं ते कायम हिरावून घेतलं जातं. त्यामुळे ते खूप मोठे आहेत वगैरे हा भाग आपण सोडून देऊ.
आपल्याला माहिती आहे आपण उद्या कितीही मोठं जरी शौर्य गाजवलं, कितीही मोठं काम जरी केलं ना, आपल्या वाट्याला त्यांना मिळणारं जे मोठेपण आहे ते कधीच मिळणार नाही आहे. त्यांच्याकडून आपलं सर्टिफिकेशनही नको आहे. मग ती तुलना काही गैर नाही आहे. आता उत्तर नाही, शापित तर आमचं कुटुंबच आहे पूर्ण. आता त्याच्यामध्ये मी माझ्या वडिलांनी जो मार्ग निवडला आणि त्याच मार्गावर मी पण आहे, तो चळवळीचा मार्ग आहे. आणि चळवळीच्या मार्गावर मला असं वाटतं की उदय कधी होईल आणि संधी कधी मिळेल, जास्त काय अपेक्षा न ठेवता मला असं वाटतं की आपण काम करत राहावं आपलं. आपण समाजासाठी, समाजाच्या प्रश्नांसाठी, बाबासाहेबांचं आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्या वडिलांनी जसं आयुष्य दिलं तसं मी पण द्यावं. आणि समाज आणि चळवळ ठरवून काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. माझे वडील म्हणायचे नेहमी की चळवळ कधी कोणाला काही देत नसते, आपण चळवळीला काय देतो हे महत्त्वाचं आहे. माझे वडील म्हणायचे की मी माझं सगळं काही चळवळीला दिलं आहे, तसंच माझंही आहे. तर बघू आता पुढं काय होते. होईल, चांगलं होईल. या नोटवर आपण थांबूयात. सप्रेम, जय हिंद दादा, आणि खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळासाठी. थँक्यू. जय भीम तुलाही आणि तुझ्या वैभव छाया टॉक्सलाही. सांग सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. नाही, विनंती म्हणता येत नाही, पण एक तुमचा भाऊ, एक मित्र या नात्यानं की ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि वैभवचे कंटेंट, वैभवची मांडणी अत्यंत चांगली असते. मी त्याचे प्रत्येक व्हिडिओ बघत असतो. त्याचं लिखाण पण खूप चांगलं आहे आणि तो माझा चांगला मित्र आहे. तर अशा मित्राला आपण प्रतिसाद देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं, अशी आपणा सगळ्यांना विनंती. धन्यवाद. जय भीम. जय भीम.